नमस्कार मित्रांनो, तर आज आपण महाराष्ट्र शासनाच्या ग्रामविकास विभागाने 3 ऑगस्ट 2026 रोजी जारी केलेल्या एका महत्त्वाच्या शासन निर्णयाची माहिती जाणून घेणार आहोत। या शासन निर्णयामध्ये प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण अंतर्गत अनुसूचित जाती प्रवर्गातील मंजूर घरकुल लाभार्थ्यांसाठी अतिरिक्त राज्य हिस्सा म्हणून तब्बल रुपये 39,86,74,000 रुपयांचा निधी वितरित करण्यास शासनाने मान्यता दिली आहे। चला तर मग या GR मध्ये नेमके काय सांगितले आहे, कोणत्या लाभार्थ्यांसाठी हा निधी आहे आणि या निर्णयाचा अर्थ काय आहे हे सोप्या भाषेत समजून घेऊया। तर हा शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या ग्रामविकास विभागाचा आहे, जो 3 ऑगस्ट 2026 रोजी जारी केला आहे। या GR चा मुख्य विषय आहे प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण अंतर्गत सन 2026-27 या आर्थिक वर्षासाठी सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागांतर्गत अनुसूचित जाती प्रवर्गाकरिता अतिरिक्त राज्य हिस्सा 100% या योजनेसाठी रुपये 39,86,74,000 रुपयांचा निधी वितरित करणे। तर हा निधी नेमका कोणासाठी आहे? तर मित्रांनो, हा मुद्दा अत्यंत महत्त्वाचा आहे। या शासन निर्णयामध्ये अनुसूचित जाती प्रवर्गातील मंजूर घरकुल लाभार्थ्यांसाठी अतिरिक्त राज्य हिस्सा देण्यासाठी निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे। GR नुसार प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण टप्पा 2 तसेच विविध राज्य पुरस्कृत ग्रामीण घरकुल योजनांमध्ये सन 2024-25 मध्ये प्राप्त उद्दिष्टामधील मंजूर घरकुल लाभार्थ्यांना देण्यात येणाऱ्या अनुदानामध्ये राज्य हिश्श्यातून रुपये 50,000 इतकी अतिरिक्त वाढ करण्यास 4 एप्रिल 2025 रोजीच्या शासन निर्णयाद्वारे मान्यता देण्यात आली होती। या अनुषंगाने अनुसूचित जाती प्रवर्गातील एकूण 1,61,373 घरकुल लाभार्थ्यांना मंजुरी देण्यात आल्याचे GR मध्ये नमूद आहे। तर किती निधी मंजूर आणि वितरित करण्यात आला? तर आता सर्वात महत्त्वाचा आकडा पाहूया। सन 2026-27 या आर्थिक वर्षासाठी अनुसूचित जाती प्रवर्गाकरिता अतिरिक्त राज्य हिस्सा या योजनेसाठी एकूण रुपये 199,33,69,000 इतकी अर्थसंकल्पीय तरतूद करण्यात आली होती। यापैकी वित्त विभागाकडून मान्यता प्राप्त झालेला रुपये 39,86,74,000 इतका निधी वितरित करण्यास शासनाने मान्यता दिली आहे। म्हणजेच 39,86,74,000 रुपये इतका निधी या GR द्वारे उपलब्ध करून देण्यात आला आहे। तर हा पैसा कुठून आणि कुठे वितरित होणार? तर या निधीचे वितरण अर्थसंकल्पीय वितरण प्रणाली म्हणजेच BDS द्वारे करण्यात येणार आहे। हा निधी संचालक राज्य व्यवस्थापन कक्ष ग्रामीण गृहनिर्माण यांच्याकडे वितरित करण्यात येणार आहे। यासाठी लेखाशीर्ष आहे 2505A227 प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण अतिरिक्त राज्य हिस्सा। GR मधील तक्त्यानुसार एकूण अर्थसंकल्पीय तरतूद रुपये 19,933.69 लाख, त्यापैकी रुपये 3,986.74 लाख निधी वितरित करण्यासाठी उपलब्ध आहे आणि वितरणानंतर रुपये 15,946.95 लाख शिल्लक राहणार आहे। तर निधीचा वापर कसा करायचा? तर या शासन निर्णयानुसार वितरित करण्यात येणारा निधी ज्या उद्देशासाठी मंजूर करण्यात आला आहे त्याच उद्देशासाठी खर्च करणे आवश्यक आहे। तसेच निधी संबंधित योजनेच्या सिंगल नोडल एजन्सी म्हणजेच SNA खात्यामध्ये वर्ग करण्यात यावा असे निर्देश देण्यात आले आहेत। नंतर निधीच्या वापराबाबत महत्त्वाच्या अटी। तर मित्रांनो, शासनाने निधी वितरित करताना काही महत्त्वाच्या सूचना देखील दिल्या आहेत। मंजूर निधीचा गैरवापर होऊ नये आणि कोणत्याही प्रकारची आर्थिक अनियमितता होऊ नये याची काळजी संबंधित अधिकाऱ्यांनी घ्यायची आहे। तसेच निधी विहित कालावधीत खर्च करण्याची जबाबदारी संबंधित यंत्रणेवर आहे। याशिवाय लाभार्थ्यांच्या खात्यात अनुदान जमा झाल्याचा अहवाल दर महिन्याला शासनास सादर करण्याची दक्षता घेण्याचे निर्देश देण्यात आले आहेत। तर लाभार्थ्यांनी काय लक्षात ठेवावे? तर हा GR पाहिल्यानंतर एक गोष्ट स्पष्ट होते की हा निर्णय अनुसूचित जाती प्रवर्गातील आधीच मंजूर घरकुल लाभार्थ्यांसाठी अतिरिक्त राज्य हिस्सा उपलब्ध करून देण्यासंदर्भात आहे। म्हणून केवळ हा GR पाहून नवीन घरकुल मंजूर झाले आहे किंवा प्रत्येक व्यक्तीला लगेच पैसे मिळणार आहेत असा अर्थ काढू नये। GR मध्ये नमूद असलेल्या मंजूर लाभार्थी, योजना आणि निधी वितरणाच्या प्रक्रियेनुसार पुढील कार्यवाही होणार आहे। तर मित्रांनो, थोडक्यात सांगायचे झाले तर 3 ऑगस्ट 2026 रोजीच्या या शासन निर्णयानुसार प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण अंतर्गत अनुसूचित जाती प्रवर्गातील
मंजूर घरकुल लाभार्थ्यांसाठी अतिरिक्त राज्य हिस्सा म्हणून रुपये 39,86,74,000 रुपयांचा निधी वितरित करण्यास शासनाने मान्यता दिली आहे. या निर्णयाचा संबंध सन 2024-25 मधील प्राप्त उद्दिष्टामधील मंजूर घरकुल लाभार्थ्यांशी आहे आणि यापूर्वी राज्य हिश्श्यातून घरकुल अनुदानामध्ये रुपये 50,000 अतिरिक्त वाढीस मान्यता देण्यात आली आहे. म्हणून तुम्ही किंवा तुमच्या ओळखीतील व्यक्ती अनुसूचित जाती प्रवर्गातील मंजूर घरकुल लाभार्थी असल्यास या GR मधील माहिती नक्की तपासा. तर मित्रांनो, जर तुम्हाला या GR ची PDF हवी असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये आपल्या टेलिग्राम चॅनेलची लिंक दिलेली आहे. तिथे जाऊन तुम्ही या GR ची PDF घेऊ शकता. आणि हा व्हिडिओ उपयुक्त वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि अशाच महत्त्वाच्या GR अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. तर मित्रांनो, भेटूया अशाच एका महत्त्वाच्या पुढच्या व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.